brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आपण शाणे व्हायला पाहिजे होतो आणि म्हणून आता शाणे व्हायला हवं की आपण त्यांच्या मतांचा टक्का कमी केला पाहिजे आणि तिथे आपला टक्का वाढवला पाहिजे. ते जर आपण केलं तर मी आज सांगतो मुंबईमध्ये पुन्हा परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला वाटतं आता असं जसं मनसेने एक प्रॅक्टिकल डिसिजन घेतला, सत्तेत जाऊन बसूया केडीएमसी मध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, असं वाटतं इथे पण उद्धव ठाकरेंनी असं काहीतरी एक प्रॅक्टिकल डिसिजन घ्यायला हवा आता? तुम्ही माझी मुलाखत बघितलेली दिसत नाही. आज मी एकनाथराव शिंदे विनंती केली आहे की तुमचं एकनाथ शिंदेवर प्रेम, तुमचं खरं मला भाजपबद्दल विचारलं, तुम्ही खरंच मराठीवर तुमचं प्रेम असेल, खरोखरच तुम्हाला हिंदुत्ववादी तुम्ही असाल, खरोखरच शिवसेना प्रमुखांबद्दल तुम्हाला आदर असेल, तुमची श्रद्धा असेल तर या आणि उद्धव ठाकरेंना सांगा हे माझे घ्या नगरसेवक. सुरुवात कुठून तरी झाली पाहिजे ना. माझे नगरसेवक घ्या आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये तुम्ही शिवसेनेचा झेंडा फडकवा. ही एकनाथ शिंदेनी हिंमत दाखवण्याची गरज आहे. आलाय का रिस्पॉन्स, आली का प्रतिक्रिया? आताची नेतृत्व ही दिल्ली समोर झुकणारी नेतृत्व आहेत, परंतु हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे हे भाजपच्या युतीमध्ये होते, पण त्यांनी एपीजे अब्दुल कलामांना पाठिंबा देताना कोणाची पर्वा केली नाही. त्यांनी TN शेषनना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पर्वा केली नाही. त्यांनी प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा राष्ट्रपती पदाकरता देताना पर्वा केली नाही. तेवढी यांच्यामध्ये हिंमत असू शकत नाही. तुम्ही जा ना मग तुम्ही प्रस्ताव घेऊन जा ना मग त्यांच्या. यांनी सांगितलं पाहिजे की तुम्ही केंद्रात आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, राज्यात दिलेला आहे, महापौराकरता आम्ही मराठी माणसालाच देणार, हे त्यांनी सांगण्याची हिंमत दाखवली पाहिजे. मी असतो तो दाखवली असती. तुम्ही शिंदेच्या शिवसेनेसोबत असता, तर तुम्ही हिंमत केली असती की तिकडे भाजप तुम्हाला राज्य सरकारमध्ये त्रास देऊ शकते किंवा केंद्रात त्रास देऊ शकते, केंद्रातलं मंत्रिपद त्याच्यात धोक्यात येऊ शकतं, कारण भाजपला हवंय ना मुंबईचं महापौरपद. गेलं मंत्रिपद, काय मंत्रिपदाची पर्वा करताय तुम्ही? भाजपासमोर हे जितके वेळाला वागतील तेवढे हे ह्यांचा बळीराजाच करणार आहे. त्यांच्या मस्तकावर पायल देणार आहेत, ते त्यांना मातीतच घालणार आहेत. त्यांना असं आहे, मुंबईचं महापौरपद नाही मिळालं, त्यांना तिकडे ठाण्यात मिळेल, कल्याण डोंबिवलीत मिळेल, त्यांचा ठाण्याचा गट राखला जातो ना. तुमचं बाळासाहेबांच्यावर श्रद्धा आहे ना, बाळासाहेबांच्यावर विश्वास आहे ना, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणता ना, तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जातो म्हणता ना, मग ते प्रत्यक्षपणे कृतीने सिद्ध करण्याची वेळ आली आहे, ती त्यांनी करावी. राज ठाकरेंबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय त्यांनी निर्णय जो घेतलाय शिंदेच्या शिवसेनेला डायरेक्ट पाठिंबा द्यायचा? मला माहित नाही. आणि थोडंसं आता कसं झालंय की तसा काय त्यांच्याशी माझा आता काय कुठला डायलॉग नाही. त्यांचे काय नक्की विचार आहे, त्यांचं काय डोक्यात आहे या संदर्भात मला नक्की काय माहित नाही आणि आमचे बोलणं चालणं सुद्धा नाही, त्यामुळं प्रिडिक्शन करणं कठीण आहे.